परवा नागपूरला एक हिंदू संमेलन ऐकायला म्हणून मी बसलो. त्या ठिकाणी भगवे वस्त्र परिधान करून एक सज्जन आपलं जोरजोरात भाषण करत होते आणि त्या भाषणात त्यांचं असं म्हणणं होतं, प्रामुख्याने असं सांगत होते की सर्व हिंदूंनी 4 अपत्य जन्माला घालावी, 4 अपत्य जन्माला घालावी, आपली संख्या वाढवावी. पण त्यांचं हे जे काय म्हणणं आहे त्याच्यासाठी जे काही ते तर्क द्यायचे आहेत किंवा हिंदू सुरक्षित राहील किंवा अजून तत्सम काही ते त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार बोलत होते. पण 4 अपत्य जन्माला घालणे किंवा 2च्या वर अपत्य जन्माला घालणे हे कसं हिंदू समाजासाठी नाही, कोणत्याही समाजाचा उपयोगाचा नाही आहे भारतात. याचं तुम्ही एक गणित समजून घ्या. आणि हे कुठेतरी तुम्हाला मोठं षडयंत्र आहे, काहीतरी कुठेतरी फसवण्याचा हे एक मोठं षडयंत्र आहे असं स्पष्ट दिसतं. बघा, 4 गोष्टी आहेत की जर तुम्हाला 2002 नंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असतील तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवू शकत नाही. म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या सर्व निवडणुकीच्या राजकारणातनं पहिले तर तुम्ही गेममधनं बाहेर होता. एक. दुसरं, तुम्ही सरकारी नोकरीस पात्र ठरत नाही. पात्र ठरले तर तुमचे प्रमोशन्स होत नाहीत. तिसरं, की महाराष्ट्रात एक मोठं क्षेत्र असं आहे ज्याला सहकार क्षेत्र म्हटलं जातं. सहकारी बँका असतील, दूध संघ असतील, साखर कारखाने असतील, असं एक सहकाराचं मोठं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये. या सहकार क्षेत्रापासून सुद्धा तुम्ही वंचित राहता. याच्या सुद्धा निवडणुका तुम्ही लढवू शकत नाही जर 2हून अधिक तुम्हाला अपत्य असतील तर. आणि चौथं जे महत्त्वाचं असं आहे की अनेक शासकीय कल्याणकारी योजनांपासून तुम्हाला मग वंचित राहावं लागतं, कारण तुम्हाला 2 अपत्यांपेक्षा जास्त अपत्य आहे. मग पहिले या 4 गोष्टींवर काय उपाय आहे त्या सज्जनांनी सांगावं आणि मग त्यानंतर हे असले अभियान राबवावे की हिंदूंनी किंवा कोणीही 4-4 मुलं, 5-5 मुलं, 3-3 मुलं, 3-3 मुली, 4-4 मुली, जे काय अपत्य ते जन्माला घालावे असं जे आवाहन तुम्ही करताय ते मग याच्यावर उपाय सांगितल्यानंतर करावं. आणि तोपर्यंत या सगळ्या फसवेगिरीला कोणत्याही समाजाने बळी पडू नये ही माझी आग्रहाची विनंती.